ठाण्यावरून ऑन द वे गावी जाताना आम्हाला शहापूर जवळ कंटुर्ल्याचे स्टॉल्स दिसले, तर तिथून आम्ही कंटुर्ले घेतले होते आणि मस्त ताजे फ्रेश असे कंटुर्ले मिळालेले। तर आजच आपण बघणार आहोत त्या कंटुर्ल्यांची भाजी मी कशी बनवली आहे। वेलकम, सगळ्यांचं स्वागत माझ्या या चॅनलमध्ये लाईफ अँड लिव्हिंग विथ आशूमध्ये। तर काल आम्ही आलो आहे गावी आणि ऑन द वे आम्ही येता कंटुर्ले घेतले होते। तर आज बघूया कंटुर्ल्यांची भाजी कशी करायची असते। ही जी कंटुर्ल्यांची भाजी असते ही फक्त पावसाळ्यातच येतात आपल्याला, सीजनल भाजी आहे ही 12ही महिने आपल्याला मिळत नाही, पावसाळ्यातच ही भाजी आपल्याला खायला मिळते। त्यामुळे बघूया आपण मी माझ्या पद्धतीने कशी भाजी बनवते। लेट्स गो। चला तर आता बघूया कंटुर्ल्यांची भाजी कशी करायची। सगळ्यात आधी आपल्याला जिरं घालायचंय, मग लसूण फोडणीला, आणि लसूण छान लाल झाल्यावर आपल्याला कांदा घालायचा। आपला कांदा छान परतून झालेला आहे, जास्त पण ब्राऊन नाही करायचं त्याला, थोडासा असा पिंकच ठेवायचा। आता आपल्याला हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आणि आवडीनुसार चटणी घालायची। आमच्याकडे सगळे तिखटच खातात, त्यामुळे आम्हाला जास्त तिखट आवडतं खायला। हे 1-2 मिनिटं परतवलं की आपण जे हे कंटुर्ले कट केलेले आहेत ना ते टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायची भाजी। असा मस्त लाल रंग किती छान दिसतो बघा भाजीला। एकदम सोपी, झटपट आणि टेस्टी अशी भाजी रेडी होते। बघूया आता आपण, हे बघा, वाव मस्त। किती छान झाले। हे बघा किती मस्त भाजी झाली आहे, झटपट आणि पटपट। किती छान आपली भाजी तयार झाली आहे, कंटुर्ल्यांची भाजी। आज काय बनवलंय? आज वरण भात आणि मटकीची भाजी। वाव, काय मस्त दिसते एकदम। इकडे आलं ना धुळ्याला की खायची खूप मजा असते आमची, कारण भरपूर पदार्थ बनतात। चला मग या सगळ्यांनी जेवायला। हे बघा आजचा मेनू बघा आमचा, मटकीची भाजी, वरण भात, चपाती आणि कंटुर्ल्याची भाजी। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।